नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीवाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। हा जो तुम्हाला बॉक्स दिसतोय तो आहे मातीतला सेंद्रिय कार्बन चेक करण्याचं किट। त्यामध्ये आपल्याला जमिनीतलं सेंद्रिय कर्ब किती आहे ते आपल्याला ह्या किटवरनं कळतंय आणि किती प्रमाणात आहे, किती टाकावं लागतंय हे सगळं आपल्याला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सेंद्रिय कर्बाची चाचणी करणं अत्यंत आवश्यक आहे आत्ताच्या घडीला, कारण आपल्या जमिनीतील किती प्रमाणात कंपोस्ट खत, निंबोळी पेंड म्हणजे जे नैसर्गिक खत आहेत ते किती प्रमाणात आहेत ते आपल्याला कळते आणि त्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन करता येते। तर ह्या बॉक्समध्ये काय काय तुम्हाला मी दाखवतो आणि प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवतो। सगळ्यात आधी हे सोल्यूशन ए आहे, नंतर सोल्यूशन बी, हे फनेल आहे दोन, नंतर हा स्पून सॉइल सॅम्पल घेण्यासाठी, आणि हे एक टेस्ट ट्यूब आहे आणि एक लहान बॉटल आहे सॉइल सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी। मी तुम्हाला दाखवणारच आहे, आधी तुम्हाला इक्विपमेंट्स काय काय लागतात ते दाखवतो। हा बेकर आहे, सिलेंडर शेप बेकर, आणि आपल्याला ह्याच्यावरून कळणार आहे की किती आपल्यात कंपोस्टची कमी आहे, सेंद्रिय कर्ब ह्याच्यावरून कळणार आहे। मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो आणि पुढं कळेलच तुम्हाला किती काय प्रमाणात आहे आणि किती प्रमाणात असेल तर किती टाकावं लागतं हे तुम्हाला पुढं सांगणार आहे। आता हे जे तुम्हाला समोर दिसत तेवढे इक्विपमेंट्स आपल्याला लागणार आहेत। तर सर्वात आधी काय करायचं तुम्हाला सांगतो। आता पहिल्यांदा आपल्याला ह्या स्पूनमध्ये चाळून आपल्याला एक 10 ग्रॅम सरासरी सॉइल सॅम्पल घ्यायचा आहे। आपल्याला सॅम्पल पूर्णपणे बारीक घ्यायचा आहे। पहिल्यांदा हे असं डब्बीत टाकायचं, नंतर सोल्युशन ए हे 10 ml टाकायचं। आता हे सोल्युशन ए घेतलेलं आहे, आता 10 ml सोल्युशन ए घ्यायचं आहे। आता 10 ml ह्या सिलेंड्रिकल शेप्ड बीकरमध्ये 10 ml सोल्युशन ए घेतलेलं आहे, ते ह्याच्यात टाकायचं। टाकल्यानंतर हे पूर्ण पॅक करायचं। हे पॅक केल्यानंतर असं थोडं मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर हे 10-15 मिनटं असंच ठेवायचं। आता 10-15 मिनटं झालेले आहेत। आता आपल्याला सोल्युशन बी ह्याच्यात मिक्स करायचं आहे। तर काय करायचं, ह्याच्यात 10 ml सोल्युशन बी घ्यायचं बीकरमध्ये, दहा ml घेतलेलं आहे सोल्युशन बी ह्याच्यात टाकायचं आणि मिक्स करायचं आहे प्रॉपर पूर्ण पॅक करून। आता मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्या ट्यूबमध्ये ओतायचं आहे, ते पण फिल्टर पेपर लावून। त्यासाठी फिल्टर पेपर घेतलेला आहे आपण। फिल्टर पेपर आता इथं सेट केलेला आहे। आता हे आपण सोल्युशन ह्याच्यात टाकू। आता हे फिल्टर पेपर सेट केलेला आहे, आपण ह्यात हे सोल्युशन टाकू। आता हे हळूहळू सॅम्पल इथं खाली कलेक्ट होत राहते। एक 5 मिनटं वेट करावं लागेल आपल्याला। असं हळूहळू सॅम्पल खाली फिल्टर पेपरनं खाली जात राहते। आता तुम्ही पाहू शकता यात सॅम्पल आलेला आहे, तुम्हाला कलर दिसतच असेल। आता त्या पेपरला आपल्याला हे लावून पाहायचं आहे। आता पेपर आता कुठल्या कलरला मॅच होतंय पाहायचं आहे। जवळपास
सफिशियंटमध्ये मोडतं. हे सफिशियंट म्हणजे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय जो खत आहे, जसं की कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत, निंबोळी पेंड, हे चांगल्या प्रमाणात आहे. आणि जसा जसा फिक्कट कलर येईल तसं तसं हे कमतरता दिसून येते आपल्याला. त्यानुसार ओळखायचं. आता सुरुवातीला जर असला असता ह्यासारखा कलर, तर मग अतिशय कमी आहे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय खत. नंतर असं त्याचं वाढत वाढत वाढत, म्हणजे आता हा कुठं दाखवतोय सफिशियंटमधला एकदम शेवटचा. तर ह्याच्यावरून आपल्याला हे कळतं की हे जे सॉईल सॅम्पल घेतलं आहे त्यात सेंद्रिय कर्ब अतिशय चांगला आहे. या जमिनीत कंपोस्ट खत, शेणखत, गावखत, हे सगळं, गांडूळ खत, हे सगळं चांगल्या प्रमाणात आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आणि कशी वाटली माहिती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.